काय तमाशा लावलाय हा? धैर्य? अहो तमाशा कसला? वराते तुमच्या बायकोची सावी धैर्य मुजुमदारची. डोक्यावर पडलेस काय? घरातनं कसं धक्के मारून बाहेर काढलं होतं तुला, विसरलीस वाटतं. अहो विसरताय तुम्ही. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही घरात आणलं, वाटेल तेव्हा घरातून हकलून दिलं. असं नाही चालणार. ए परा हा राम राम मंडळी, मी तुमची लाडकी सावी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे होऊ दे चर्चा. मंडळी, मला या वेशात बघून तुम्हाला असा शॉक लागला असेल ना? अहो असा शॉक माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासरकडच्यांना पण लागलाय. त्याचं काय झालं, आज माझ्या लग्नाला 5 महिने पूर्ण झाले आणि त्या निमित्तानं मी माझ्या नवऱ्यासाठी आणि सासरकडच्यांसाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलंय. हे बघा, अरे वाजवा. थांबा थांबा. अर सगळ्यांची ओळख करून द्यायचीच राहिली की. तसही तुम्ही सगळ्यांना ओळखताच म्हणा, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून ओळख करून देते. चला. तर हे आमचे आहो, माझा लाडका नवरा धैर्य मुजुमदार. ए सासूबाई, एक मिनिट. या आमच्या लाडक्या सासूबाई, आदरणीय, निंदनीय, सॉरी वंदनीय शिक्षण सम्राज्ञी दामिनी मुजुमदार. सासूबाई जरा हसा की, हसा. यांच्या दिसण्यावर जाऊ नका, ह्या दिसतात तशा नाहीयेत. म्हणजे मनाने खूप चांगल्या आहेत, खूप गोड. आता आपण भेटूयात आमच्या भाऊजींना. चला. आणि आता येस, हे माझे धीर विलास भाऊजी आणि भास्कर भाऊजी, कधीच पुढच्याचा विचार न करणारे, कायम माझात आणि पैशांचा गर्व असणारे. हे मी नाही, असं लोक यांच्याबद्दल बोलतात. आता हे खरं का खोटं हे पुढे जाऊन कळेलच तुम्हाला. चला. आणि ह्या आमच्या लाडक्या वहिनी, नीता वहिनी आणि अवंती वहिनी. खरं सांगू का, अहो यांच्यामुळं आमच्या घराला घर पण येतं. वहिनी, अहो माणसाने एवढं पण गोड नसावं की त्या गोडव्याचा त्रास स्वतःलाच होईल. आर्या. आणि हे आमच्या घरातलं सगळ्यात लाडकं बाळ आर्या, मधाचं पोळं आणि दुधावरची साय. आता आणि हे आमचे मामा. नाही, शकुनी मामा नाही, दया माया नसलेले
अहो म्हणजे दया मामा. आणि ही त्यांची लाडकी इरा, या घरातली पाहुणी, जिला हे घर कधी सोडून जायची इच्छा नसती. पण इरा, असं कसं चालेल बरं? हा, कधीतरी स्वतःच्या घरी जावंच लागेल ना लग्न करून. तर मंडळी, आता हिच्यासाठी चांगलं स्थळ शोधण्याची जबाबदारी आपली. इरा, अगं काही काळजी करू नकोस बघ. तुला या घरातून बाहेर पाठवायची जबाबदारी आता माझी आहे. अगं म्हणजे तुला तुझ्या घरी पाठवायची जबाबदारी. हा, तर मंडळी, अशा पद्धतीनं मी या सगळ्यांची ओळख तुम्हाला करून दिली. तर मग आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. रिने, धैर्य. अहो, तुमच्या बायकोचा परत एकदा गृहप्रवेश होतोय आणि यावेळी सावी लक्ष्मी म्हणून नाही, कडक लक्ष्मी म्हणून घरात येणार. अहो, मला माहितीये तुमच्या सगळ्यांना तयारीसाठी वेळच मिळाला नसेल ना, पण मी पण तुमची गुणाची सून आहे की नाही? हो ना सासूबाई? अहो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, कारण यावेळी सावी पूर्ण तयारीनिशी आली. आणि मागच्या वेळी ज्या चुका झाल्या होत्या ना, त्या ह्या वेळी नाही होणार, कारण चुकीला माफी नाही. काय रीना परत? होय. आता खरा बँड वाजणार. तर मंडळी, बघितलं का? अहो, केवढी जय्यत तयारी चालली आहे माझ्या स्वागतासाठी. तर मग आता तुमच्या साक्षीनं माझ्या गृहप्रवेशाला सुरुवात करूया. बरं, फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकारते साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग,
ए सावी, तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरात पाऊल टाकायची? आमच्या नाही, आपल्या मनावर. अहो बायकोय मी तुमची लग्नाची. अर मी उखाणा घेतला नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय का? अहो मग आत्ता घेते, ऐका. विश्वासाच्या आधारावर जुळली होती गाठ. विश्वासाच्या आधारावर जुळली होती गाठ, पण स्वार्थापायी नात्यांची लावली तुम्ही वाट. शाळा पाडून शिक्षणावर करू पाहता मात, पण शाळा वाचून दाखवणार भाऊरावांची ही नात. बदला घ्यायची वृत्ती तुमची, मी बदलण्यावर ठाम आहे. बदला घ्यायची वृत्ती तुमची, मी बदलण्यावर ठाम आहे. पैशांवर जीव तुमचा, कष्टातच आमचा राम आहे. उतरवून मुजुमदारांचा माज, घालणार काळजावर घाव. जमिनी घ्यायला आलीये सावी, घेऊन धैर्यरावांचं नाव. मी या घरातून काय गेले, माझ्या लाडक्या नवऱ्याला तर नजरच लागली की. मग आता नजर उतरवायला पाहिजे ना. एकच मिनिट रीने. आल्या गेल्याची, भूता खेताची, वाटच्या वाट चरूची, संसारावर वाईट नजर टाकणाऱ्या सौतीची, कान भरणाऱ्या दिरांची, वाईट गोष्टी पोटात घालणाऱ्या सासूची, ज्याची कुणाची नजर लागली असेल ती परत त्यांना जाऊ दे. आणि सावीचा निश्चय खरा ठरू दे. काय करतेस तू हे?
कोण समजते तू स्वतःला? हा, त्या दिवशी तुला तुझी लायकी दाखवली. तुला या घरातून हकलवून लावली तरी मस्ती काही कमी झालेली नाहीये तुझ्यातली. थांब, तू अशी नाही ऐकणार. चल चल निघ इथून. सावी, ओरडू नका. तिला ज्या जागेत पडायचंय ना त्याच जागेत पडलीये ती. नवरा बायकोचं भांडण चाललंय, आता तिसरा कोणी आला तर मी कशाला खपून घेऊ? हा, ए सावी, माझ्या धैर्याने ना टाकलंय तुला, माहितीये ना? मग का आलीयस तू इथे? अगं तू पडलीयस आणि मला टाकून दिलं असं म्हणती. ताई, ही पोरगी सगळ्यांसमोर माझ्या पोरगीची लायकी काढते. हाच दिवस बघायचा बाकी होता का मुजुमदारांच्या घरात? काय ग, काय म्हणून पाऊल ठेवलं या घरात? निघ निघ म्हटलं ना. जाणार नाही. सासूबाई, अहो सावी धैर्य मुजुमदार आहे मी, यांची बायको आणि या घरातली सून म्हणून या घरात आली. अशी तशी कशी जाईन बरं? हा, हक्काचं घर आहे माझ्या आणि त्याच हक्कानं मी इथं आली. हे बघा, आमच्या नात्याची निशाणी. आणि माझ्या हक्काची खून. धैर्य मुजुमदार, काय म्हणाला होतास? आपलं लग्न, आपलं नातं, आपलं प्रेम सगळं खोटं आहे, नाटक आहे सगळं. मला फसवण्यासाठी आणि भाऊंचा बदला घेण्यासाठी सगळं केलेलंस, बरोबर ना? तू सगळ्या गोष्टींचं नाटक केलं होतंस. खरं मी प्रत्येक गोष्ट खूप मनापासून निभावली होती. खूप विश्वासानं तुझा हात धरला होता. तुझ्या साथीनं आयुष्याचं स्वप्न बघून
या घरात पाऊल टाकलं होतं. तुझ्यासाठी तर मी घरच्यांच्या विरोधाला पण दाद नाही दिली. आयुष्यात पहिल्यांदा भाऊंच्या विरोधात जाऊन मी काहीतरी केलं. अग्नीला साक्ष मानून सप्तपदी चालताना प्रत्येक वचन निभवायचं ठरवलं होतं मी. तुमची कायम साथ द्यायची. तुमच्या सुखदुःखात, प्रत्येक आनंदात, सगळ्या गोष्टीत तुमच्या सोबत राहायचं. लय मनापासून प्रेम केलं होतं. पण एवढं प्रेम करणाऱ्या त्या सावीला तुमचं खरं रूपच माहित नव्हतं ना. तुमच्या प्रेमात पार आंधळी झाली होती ती. समोर काय घडतंय ते सुद्धा तिला कळत नव्हतं. पण आता नाही. आता तिची नजर तिला परत मिळाली. आता तिला तुमचं खरं रूप कळलंय. तुम्ही किती कपटी आणि नालायक आहात ना ते सुद्धा कळलंय. तुला अंदाज नाही तू कुणाशी बोलतेस त्याचा. बरोबर अंदाज आहे मला. फरक एवढाच आहे की आता आधीची सावी नाही. तुम्हाला घाबरणारी, तुमच्या प्रेमात आंधळी झालेली, मी नाही घाबरत तुम्हाला. अख्खं जग तुमच्या धाकात असतं, पण ही सावी तुम्हाला भीक पण नाही घालत. काय करायचंय ते करा. या घराची सून आहे मी. मानलेली नाही. मानानं घरात आलेली तुमची लग्नाची बायको. आता काही झालं तरी मी हे घर सोडून जाणार नाही. रीना, पराग, जा तू. माझी काळजी करू नका. मला काय होत नसते. तुम्ही जा आणि भाऊंची काळजी घ्या.
ए घरात कुठे निघालीस? घरात बाहेर पड. अहो मगाशीच सांगितलं मी, या जन्मात तरी या घरातून मी जात नसते. हा, आणि राहिला प्रश्न तिकडे जाण्याचा, त्रास सून म्हणून माझा पहिलाच दिवस आहे ना, असं समजूया आपण. आणि त्यात मला एवढी मोठी लढाई लढायची आहे, आणि लढाई छोटी असो नाहीतर मोठी. देवाचा आशीर्वाद तर घ्यायलाच पाहिजे, बरोबर ना? तायडे तायडे तायडे, आता बघत बसून काय उपयोग आहे? अरे कोण कुठली ती चिल्लर पोरगी काय काय तुला बोलून गेली आणि तू तू गप्प उभी राहिलीस. मला काय म्हटली होतीस तू? काय म्हटली होतीस? येत्या 12 तासात, किती 12 तासात त्या पोरगीच्या सह्या पेपरवर असतील. बघतीस ना पेपरचं काय झालं ते? जाळलेत तिला पेपर, जाळलेत. ती पोरगी माझ्या डोक्यात जायला लागली. ताई माझ्या पोरगीच्या आनंदात हे मध्येच कसलं नाटक? अगं किती प्रेमानं सगळी तयारी करत होती ती. धैर्याबद्दल किती स्वप्न बघितली होती तिने. काय त्याचं? सांग मला, काय त्याचं? हे बघ ताई, मी शांत बसतोय म्हणून तू जास्त अपमान करायलास का माझा? आणि आता माझ्या पोरगीचा सुद्धा नाही. आता नाही ताई, ती पोरगी मला घराबाहेर पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर हा दया आता कुणालाच दया माया दाखवणार नाही. मी काय बोलतोय त्याचा अर्थ तुला समजलाच असेल. तर या सगळं काही आपल्या मनासारखंच होईल. आणि नाही झालं तर तुला जे नको आहे ना तेच होईल. धैर्य, ही मुलगी मला या घरात नकोय. देवी, तुला माहितीये हे सगळं मी का आणि कशासाठी करते. प्लीज मला या सगळ्यात यश दे. ए सावी, घरातनं हाकलून दिलेलं ना तुला?
धक्के मारून बाहेर काढलं होतं, तरी परत यायला लाज नाही वाटली का तुला? देवासमोर किती हात जोड, किती प्रार्थना कर, तुझ्या ज्या जमिनी परत मिळवायला देव सुद्धा तुला मदत करणार नाही. अहो निदान देवासमोर तरी स्वार्थी विचार करू नका. तुमच्या डोक्यात ना सतत त्या जमिनीचे विचार आहेत बघा. या घरात मी आपल्या लग्नाचं वचन निभवायला आलीये. त्या जमिनीचा विचार तुम्ही सोडून द्या. त्याचं काय होणार आहे ती येणारी वेळच ठरवेल. नमस्तस्यै नमो नमः